संदर्भातले काही मुद्दे आपल्यासमोर मांडायचे होते म्हणून मी आज आपल्याशी संवाद साधतोय. आमदार अपात्रता सुनावणी ही ॲडव्होकेट राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे कशा पद्धतीनं खोटी कागदपत्र सादर केली जातात, कसं खोटं बोललं जातं हे या सुनावणीतनं पुढे येतं आहे. आणि म्हणून आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे एक मागणी केलेली आहे की एकनाथजी शिंदे यांना बजावलेला व्हीप आणि त्यांची खोटी कागदपत्र जी आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि तशा पद्धतीचं पत्र आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना देतो आहे. ज्यांची सुनावणी चालू आहे प्रतोद उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तत्कालीन होते त्यांची, ते इतकं धादांत खोटं बोलत आहेत आणि ते खोटं बोलल्यामुळं ज्युडिशरी पॉवर विधानसभेच्या अध्यक्षांना असल्यामुळं हा विधानसभेचा देखील अवमान आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा देखील अवमान आहे. त्यात एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो की माननीय एकनाथ शिंदे यांना 22 जून 2022 रोजी व्हीप बजावला अशा पद्धतीनं तेच सांगतायत आणि पुढं ते असं म्हणतायत की 23 जूनला आम्ही व्हीपचा ईमेल केला. याचा अर्थ 22 तारीख खरी आहे की 23 तारीख खरी आहे याचा खुलासा देखील होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी हा उठाव केल्यापासून बदनाम करण्याचा डाव काही लोकांनी आखला होता आणि आम्ही वारंवार सांगत होतो की हा एक डाव आहे, कुठचीही खरी कागदपत्रं यांच्याकडे नाही आहेत. आपण जर सुनावणीच्या दरम्यान काही मुद्दे जे पुढे आलेले आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील, त्याच्यामध्ये व्हीपवर सह्या घेतलेल्याचं पत्र हे सबमिट का केलं गेलं नाही याच्यावर त्यांनी सांगितलं की ते पत्र आम्ही पक्ष कार्यालयात ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे अशा खोट्या सह्या केलेल्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे केली हा आमचा दावा आहे. आणि दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे, कागदपत्र बनावट आहेत, बनावट सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून मुख्य प्रवक्ते त्यावेळेचे आणि त्यांच्या संबंधित जी त्यांची टीम आहे यांच्या पूर्ण मोबाईलची, लॅपटॉपची फॉरेन्सिक लॅबमधनं तपासणी करावी ही देखील मागणी आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे करणार आहोत. आणि आजचा अजून एक नवा खेळ जो महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं पाहिजे तो तुम्हाला सांगतो की आज त्यांनी पुन्हा एकदा पत्र दिलं आणि पत्र देऊन ते आता असं म्हणत आहेत की निवडणूक आयोगामध्ये ज्यांनी सुनावणी घेतली त्यातल्या काही लोकांना तुम्ही सुनावणीसाठी या ठिकाणी हजर ठेवा अशी ती मागणी आहे. ही आता मागणी कशासाठी आहे तर ही चाललेली जी सुनावणी आहे ती लांबली पाहिजे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये ही सुनावणी चालू राहिली पाहिजे आणि विधानसभेच्या कामकाजावर याचा परिणाम झाला पाहिजे. अशा खोट्या भावनेतनं सुनावणी आणि हा निकाल पुढं ढकलण्याच्या कारस्थानातनं आजचं पुन्हा एकदा पत्र त्यांनी दिलेलं आहे. आणि सगळ्यात याच्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला देखील जाणवला असेल की हे सगळं कामकाज करत असताना आणि बाहेर आमच्यावर टीका करत असताना ज्या पद्धतीनं बाहेर टीका केली गेली त्यातला एकही पुरावा ही सगळी मंडळी विधानसभेमध्ये देऊ शकले नाहीत. याचा अर्थ माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका ही योग्य होती, योग्य आहे आणि भविष्यामध्ये योग्य राहील हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला कळणार आहे. सर, कुठेतरी अशा प्रकारचे जे काही निर्णय घेतले जातात, काय वाटते की उलटसुलट सगळी चर्चा सुरू आहे राजकारणामध्ये, त्या संदर्भात काही खोटी कागदपत्र दिली असावीत असं वाटतं? नाही, खोटी कागदपत्र दिलेलीच आहेत आणि त्या खोट्या कागदपत्राची चौकशी विधानसभेच्या अध्यक्षांनी करावी ही आमची मागणी आहे. आणि ही सुनावणी सारखी पुढे जावी, निकाल लवकर लागू नये ह्या हेतूनं काही निवेदनं दिली जात आहेत, काही वकील त्यांचे आर्ग्युमेंट करत आहेत आणि म्हणून आम्हाला निकाल लवकर आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमच्या कागदपत्रांवर आमचा कॉन्फिडन्स आहे, आम्ही ती खरी कागदपत्रं दिलेली आहेत. काही लोकांच्या सह्या देखील खोट्या त्यांनी मारलेल्या आहेत. या सगळ्याची फॉरेन्सिकमधनं तपासणी व्हावी ही आमची मागणी आहे. सर, 31 तारखेनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं वारंवार म्हटलं होतं, काय सांगलं? तर असं कोण म्हणतं याच्यावर महत्त्वाचं आहे. सरकार आल्यापासून शिंदेसाहेबांचं सरकार जाईल असे अनेक काही भविष्यकारांनी तारखा दिल्या, त्या सगळ्या तारखा संपलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही अजितदादांना आता नवीन तारीख दिलेली आहे आणि अजितदादा हे परिपक्व राजकारणी आहेत. या तारखांवर अजितदादांचं भवितव्य अवलंबून नाही हे अजितदादांना नक्की माहिती आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली
आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणुका होतील. सर, उद्धव ठाकरेंनी उल्लेख केलेला आहे शेतकऱ्यांसमोर की राज्याचे मुख्यमंत्री नालायक आहे, त्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. काय सांगाल? एक तर चांगलं झालं की शिंदेसाहेबांना महाराष्ट्राच्या जनतेनं धन्यवाद दिले पाहिजेत की जे बाहेर पडत नव्हते काही मंडळी, ती आता बांधावर सारखी जायला लागलेली आहेत. परंतु ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी बांधावर न जाणं आणि सत्ता केल्यानंतर दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी बांधावर जाणं, ही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ असल्यामुळं हे जनतेला कळू शकतं. आणि एकनाथ शिंदेसाहेब हे महाराष्ट्र राज्याचे लायक मुख्यमंत्री आहेत. जे कोण शब्दप्रयोग करतायत त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीचं आत्मचिंतन केलं पाहिजे, असा माझा त्यांना सल्ला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.